मंडळी, एखाद्या खुडू प्रकरणात आरोपी समोर सर्वात मोठं चॅलेंज काय असतं तर मृतदेहाची पद्धतशीर विल्हेवाट लावणं, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही आणि या घटनेतून तो आरोपी स्वतःला पूर्णपणे वाचवू शकेल. त्यासाठी तो सगळं काही अतिशय थंड डोक्यानं करतो. आता याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही सर्वांनी पाहिलेला दृश्यम हा हिंदी सिनेमा. यात पुरावे नष्ट करण्यासाठी विजय साळगावकर ज्या पद्धतीने समीर देशमुखच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतो ते पाहून आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल. पण ही झाली रिअल लाईफ. दुसरीकडे रिअल लाईफ मध्ये असं काही घडेल अशी कल्पना करणं जरा अवघडच आहे. पण बीडच्या गेवराई तालुक्यातून दृश्यम चित्रपटाच्या कथेला साजेशी स्टोरी समोर आली आहे. 8 महिन्यांपूर्वी गेवराईतून बेपत्ता झालेला एक व्यक्ती, ज्याच्या आता थरारक हत्या झाल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालंय. 50 वर्ष उद्धवराव शिंदे असं या घटनेतील मयत व्यक्तीचं नाव असून त्यांच्या खून प्रकरणात आता पत्नी मेवडी आणि साडू अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. 8 महिन्यांपूर्वी मृतदेहाची पद्धतशीर विल्हेवाट लावल्यानंतर उद्धवराव शिंदे बेपत्ता झाल्याचा बनाव रचण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण शांतही झालं होतं. पण 2 दिवसांपूर्वी मयत व्यक्तीच्या मुलाला आलेला एक संशय या घटनेचा उलगडा करण्यास पुरेसा ठरला. तो संशय काय होता? पत्नीनेच बहीण आणि मेवण्याला हाताशी धरून पतीचा गेम का केला आणि त्यानंतर एक एक पुरावे कसे संपवले, त्याची स्टोरी मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, उद्धवराव तुकाराम शिंदे हे मूळचे गेवराईच्या संजय नगरातील रहिवासी, पण कामानिमित्त ते पुण्यात राहत होते. तिथं मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण पुण्यात आल्यापासून पत्नी संगीतासोबत त्यांचे नेहमी वाद होऊ लागले. त्यातून उद्धवराव शिंदे हे संगीताला मारहाणही करत असत. अशा 3 सप्टेंबर 2025च्या दिवशी उद्धवराव आणि पत्नी संगीता हे पुण्याहून गेवराईतील पांढरवाडी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. नातेवाईक कोण होते? तर संगीताची मोठी बहीण सविता वाजे. ती तिच्या कुटुंबासह पांढरवाडीत राहायची. यावेळी पती आपल्याला सतत मारहाण करत असल्याचं संगीतानं तिच्या बहिणीला आणि मेहुणे विष्णू वाजे यांना सांगितलं. दरम्यान यावरून 6 सप्टेंबरच्या दिवशी उद्धवराव आणि संगीता या पती पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संगीतानं बहीण आणि मेहुण्याच्या मदतीनं पती उद्धवराव यांचा गळा आवळून खून केला. संगीताला होणारी वारंवार मारहाण, त्यात नातेवाईकांच्या घरी देखील वाद होणं आणि त्यावेळी रागाच्या भरातून कदाचित संगीतानं हे कृत्य केलं असावं. पण पुढे पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट अगदी शांत डोक्यानं प्लॅनिंग करून लावण्यात आली. विष्णू वाजे, जो मयत व्यक्तीचा साडू आहे, त्यानं पुढची जबाबदारी स्वतः घेतली. सुरुवातीला त्यानं उद्धवराव याचा मृतदेह उसाच्या शेतात लपवला, पण 2-3 दिवसांनी मृतदेहाचा वास येऊ लागला. त्यामुळे त्यानं तो मृतदेह बाहेर काढून एका गोणीत भरला आणि ती गोणी 20 किलोमीटर अंतरावरील शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून देण्यात आली. दरम्यान यासाठी मयत उद्धवराव यांच्याच मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे 2 दिवसांनी ती मोटारसायकल देखील त्याच पुलावरून नदीपात्रात फेकून देण्यात आली, जेणेकरून कोणताच पुरावा मागे उरणार नाही. एवढंच काय, तर पतीच्या मृतदेहाची पद्धतशीर विल्हेवाट लावल्यानंतर पत्नी संगीता शिंदेनं पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात आपला पती हरवल्याची सविस्तर तक्रार नोंदवली. त्यावर बेपत्ता उद्धव शिंदे आणि त्यांच्या मोटारसायकलचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र 8 महिन्यांनंतरही पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा लागत नव्हता. दुसरीकडे उद्धवराव यांचा मुलगा शुभम मात्र प्रचंड अस्वस्थ होता. त्याच्या मनात वेगवेगळ्या प्रश्नांचं वादळ उठलं होतं. इतक्या दिवसांनंतरही वडील परतले नाही, याचा अर्थ त्यांचा घातपात झाला असावा अशी शंका शुभमच्या मनात यायला लागली. याशिवाय आईची हालचाल देखील त्याला थोडी संशयास्पद वाटायची. त्यामुळे 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मेच्या दिवशी त्याने सिंहगड पोलीस ठाणे गाठलं आणि आपल्या वडिलांसोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय त्यानं बोलून दाखवला. त्यावर पुणे आयुक्तालयातील एक पोलीस अंमलदार आणि शुभम शिंदे हे दोघे जण बीडच्या गेवराई ठाण्यात पोहोचले. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याशी व्यवस्थित संवाद झाला. एक व्यक्ती मागील 8 महिन्यांपासून बेपत्ता असून अजूनही सापडला नसल्यानं किशोर पवारांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. त्या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी API दीपक लंके यांच्या नेतृत्वात पोलिसांचं एक पथक तयार केलं. या पथकानं उद्धव शिंदे बेपत्ता कसे झाले हा घटनाक्रम समजून घेण्यासाठी त्यांच्या पत्नीची चौकशी करायचं ठरवलं. त्यासाठी गेवराई पोलिसांनी पुण्यातील नऱ्हे परिसर गाठला आणि संगीता शिंदेकडे विचारपूस केली. त्यातून गेवराईच्या पांढरवाडीतील नातेवाईकांचा संदर्भ समोर आला. दरम्यान पोलिसांनी संगीता शिंदेला सोबत घेत पांढरवाडीत जाऊन विष्णू आणि सविता वाजे यांच्याकडे विचारपूस केली.
सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. याशिवाय तिन्ही आरोपींची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर त्यांच्या जबाबात तफावत दिसून येत होती. त्यामुळे पोलिसांना शेवटी या तिघांनाही चांगलाच दम द्यावा लागला. त्यावर मग त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. उद्धवराव शिंदे यांच्या हत्येचा थरारक घटनाक्रम त्यांनी पोलिसांना सांगितला. ज्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावली होती ते ठिकाण पोलिसांनी आरोपींसह जाऊन पाहिलं. मात्र आता 8 महिने होऊन गेल्यानं गोदावरी नदी पात्रातील मृतदेहानं भरलेली ती गोडी अजून तरी पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पण मोटारसायकलचा सांगाडा मात्र पोलिसांना आढळून आलाय. दरम्यान या प्रकरणी आता मयत व्यक्तीचा मुलगा शुभम शिंदे यानं दिलेल्या फिर्यादीनुसार गेवराई पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात BNS कायद्याच्या कलम 103, उपकलम 1, कलम 238 आणि कलम 66 उपकलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मयताची पत्नी मेवडे आणि साडू अशा 3 आरोपींना गेवराई पोलिसांनी कायदेशीररित्या अटक केली आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कारवाई पार पडली. गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर API दीपक लग्गे यांच्या पथकानं इथपर्यंतचा तपास पूर्ण केला असून पुढील तपास आणि कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते. दुसरीकडे उद्धव शिंदे यांचं नेमकं काय झालं याचा थरारक उलगडा 8 महिन्यांनी झाल्यानं आणि या प्रकरणी पत्नीसह मेवडे आणि साडूच आरोपी निघाल्यानं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बाकी या फिल्मी स्टाईल प्रकरणावर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.